मी विजय भानगावकर. मला माझे मोठे बंधू रविदादा ते मला नेहमी म्हणायचे की तू भारतात सगळीकडे फिरलास, सगळी एवढी मंदिरांची तुला आवड आहे, पण तू एकदा कंबोडियाला जरूर जा. पण मला कसं व्हायचं की मी कधी भारताबाहेर गेलेलोच नव्हतो. प्रत्येक वेळी मला वाटायचं की कोणतरी चांगलं हे मिळालं पाहिजे आपल्याला, आणि माझी अशी इच्छा होती की आपल्याला फक्त कंबोडिया करायचं, बाकी काय कुठं फिरायचं नाही. आणि योगायोगानं आमच्या एका मित्रानं मला यांचा हे पाठवला मेसेज व्हॉट्सॲपवर. ते वाचल्यानंतर मी इंद्रनीलला फोन केला. तेव्हा इंद्रनीलला सांगितलं हो आपल्याला फक्त कंबोडियाच करायचं आहे. मग म्हटले मी तुम्हाला काका यांची जी क्लिप, तो कार्यक्रम फोन केला होता यांचा, ती क्लिप पाठवतो, तुम्ही ऐका. ती ऐकल्यानंतर तर माझं पूर्ण हेच झालं. आणि मग तो म्हणला की नाही काका, आपल्याला ज्यांना आवड आहे ना तशाच मंडळी, आपल्याला जास्त मंडळी नकोच आहेत, आपल्याला काही हे करायचं नाही, आपल्याला तुमच्यासारखाच उद्देश आहे. आणि खरोखरी मला हे वाटतं की तो उद्देश पूर्ण सफल झाला आहे मला. म्हणजे इथं येण्यामागचा जो खरा हे होता, आणि विशेषतः कसं की नरेंद्रजींनी तर प्रश्नच नाही, म्हणजे आपल्याला तिथं वेळोवेळी जाणवलं की आपल्या आजूबाजूचे सगळे जे गाईड होते ती जी माहिती सांगत होते ती पण मी ऐकत होतो सगळी, पण खूप वास्ट डिफरन्स आहे. आपल्याला त्यांनी जे सांगितलं ते आणि हे गाईड हे जे सांगतात ते ह्याच्यामध्ये वास्ट डिफरन्स आहे. खरोखरी मी जर असा दुसऱ्या एखाद्या मोठ्या कंपनीबरोबरच्या टूरबरोबर आलो असतो तर कदाचित काहीच हाताला लागलं नसतं. यांनी मला पूर्ण उद्देश सफल केला. नरेंद्रजींनी मराठीमधून आपल्याला प्रत्येक गोष्ट बारीक सारीक जी समजून सांगितली ना. आता ह्या लोकांचे उच्चार वेगळे असतात, ते माहिती सांगताना इतकी त्रोटक सांगतात. जरी आपल्याला बॅकग्राऊंड माहीत आहे, सगळ्या कथा आपल्या हिंदू कथा आहेत, तरीसुद्धा त्याच्यामध्ये फार फरक पडतो. आणि त्यांनी अतिशय सम्यक दृष्टीनं, म्हणजे सर्वांगीण त्याच्यावर मुद्दे सगळे व्यवस्थित, आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्ट कोणी काही विचारली तरी तो महत्त्वाचा प्रश्न आहे असं समजूनच त्यांनी ते सांगितलं, कारण त्या व्यक्तीच्या दृष्टीने तो प्रश्न महत्त्वाचा असतो. अतिशय छान. आणि इंद्रनीलनं तर मला त्यावेळेला पहिल्याच याच्यामध्ये त्याचं लागवी बोलणं एकदम त्यानं मला बिलकुल निश्चितच केलं. मी उद्देश सफल झाला माझा पूर्ण. इतकी आमच्या धुळ्याच्या आहेत. माझ्या बहिणींची ती खूप छान हे आहे, म्हणजे आता मैत्रीणच म्हणून दिलं, ती डॉक्टर आहे. पण माझ्या बहिणी आता नाही आहेत दुर्दैवानं, पण त्यांचा तिचं खूप छान हे होतं. मला इथं कारण बहिणीच्या बोलण्यात तिचं नाव ऐकलेलं होतं, पण तिचं प्रत्यक्ष कधी माझा हे नाही आला, आणि खूपच होतं. आणि ह्या सगळ्यांनी म्हणजे इंद्रनीलचं नियोजन, त्याची सगळ्यांविषयीची एकूण त्याचं सगळ्यांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती खूप छान, काही प्रश्नच नाही. नरेंद्रजींच्या बाबतीत काय बोलावं, त्यांनी म्हणजे अक्षरशः इथली प्रत्येक गोष्ट, म्हणजे मला तर वाटलं ती शिल्प त्यांना सजीव करून दाखवली. इतकं सुंदर त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास, कुठल्याही गोष्टीमध्ये काही विचारलं तरी. आणि यांनी सुद्धा मला ते इंदुरकरांचे वगैरे रेफरन्सेस वगैरे खूप सुंदर दिले. फार छान वाटते की मी म्हणजे एक तर पहिल्यांदा बाहेर पडलो, पण जे सगळं जुळून आलं आणि जे काय ते अगदी नंबर 1.